नमस्कार. आज आपण बनवणार आहोत तूप. सुरुवातीला आपण भरपूर अशी मलाई काढून ठेवली होती. ती मलाई आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलो आहे आणि मिक्सरचं भांडं आपण मिक्सरमध्ये आपण त्याला काय करणार आहोत, फेटून घेणार आहोत. अशा पद्धतीची आपल्याला बटर मिळणार आहे. ते लोणी काढून आपण एका भांड्यामध्ये घ्यायचं आहे. बघा किती छान असं लोणी आलेलं आहे. इन्स्टंट पद्धतीने म्हणजे लवकरात लवकर पद्धतीने आपण तूप तयार करायचं आहे. त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण फिरवून घेतल्यानंतर असा त्याचा लोण्याचा गोळा तयार झाला होता. तो आपण एकदम चिल्ड पाणी म्हणजे थंड पाण्यामध्ये काय करायचं आहे, त्याला ठेवून द्यायचं आहे. ठेवून दिल्यानंतर त्याच्यामध्ये जे एक्स्ट्राचं जे राहिलेलं दूध असतं ते आपण काय करतो, बाजूला काढून घेतो. आणि ते दूध बाजूला गेल्यानंतर असा सुंदर असा घट्टसर लोण्याचा गोळा आपला तयार होतो. आपण बघू शकता या ठिकाणी. त्यानंतर आपण एक भांडं घ्यायचं आहे. त्या भांड्यामध्ये लोण्याचे गोळा टाकून द्यायचा आहे आणि तो आपण गॅसवरती ठेवायचा आहे. बघू शकता गॅसवरती ठेवल्यानंतर तो हळूहळू वितळायला लागेल. वितळल्यानंतर बघा तुम्ही प्रोसेस बघू शकता. ही इन्स्टंट पद्धतीने म्हणजे एक अर्ध्या 15 मिनटामध्ये आपण तूप तयार करू शकतो. आणि हे तूप तयार झालेलं आहे. बघू शकताय तुम्ही. हे हळूहळू आपण याला हलवून घ्यायचं आहे. जसं जसं आपण हलवू जसं जसं हे शिजेल तसं तसं आपलं छान असं तूप तयार होणार आहे. बघू शकताय तुम्ही. पण तूप आपण जे तूप कढवत आहोत ते करत असताना आपण एकदम अशा लो गॅसवरती हे तयार करायचं आहे. बघू शकताय अशा पद्धतीने आपलं तूप तयार झालेलं आहे. बघा 1-2 वेळा हलवून घेतले खाली करपू नये यासाठी. बघू शकताय किती छान असं तूप आपलं तयार झालेलं आहे. आणि एका बरणीमध्ये मी अशा पद्धतीनं स्टोअर करून ठेवलेलं आहे. थँक्यू.